प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वास स्मरण 2025 आपल्यासाठी भरभराटीचं वर्ष आहे. या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला आत्मिक क्षेत्रामध्ये भरभराट देईल, आर्थिक क्षेत्रामध्ये भरभराट देईल. आपण शरीरामध्ये मजबूत असतो, आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धीचा अनुभव घेतो. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. वाचूया स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसरू सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. 2025 साठी हे आपल्याला मिळालेलं वचन आहे आणि दररोज हे वचनावर विश्वास करत राहा, दररोज हे वचन बोलत राहा. स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन. त्या ठिकाणी परत एकदा आपण वाचू. त्या ठिकाणी असं लिहिलंय, नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसरू सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. आज या वचनातून आपल्याला शिकायचं आहे. 13 वचनातून आज आपण शिकणार आहोत, जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. आजच्या टॉपिकचं नाव आहे, जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, ते लोक संपन्न होतील, ते लोक त्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धीचा अनुभव घेतील, जे लोक परमेश्वराच्या घरामध्ये रोपवलेले आहेत. आणि मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर बनावं लागेल. परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत आपल्याला कमिटमेंट करावी लागेल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर आपण विश्वासयोग्यतेनं परमेश्वराच्या घरामध्ये येत राहतो, आपण परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचं घर याचा अर्थ आहे तुमचं स्थानिक चर्च, जिथे तुम्ही ज्या कलिसियामध्ये जातात, तिथे जाऊन तुम्ही वचन शिकतात, प्रभूची स्तुती धन्यवाद करतात, सहभागिता करतात. आत्मिक खाणं तुम्हाला जिथून मिळतं ते तुमच्यासाठी जे तुमचं चर्च आहे ते तुमच्यासाठी परमेश्वराचं घर आहे. आणि जर तुम्ही त्या परमेश्वराच्या घरामध्ये रोपवलेले राहतात, रोपवले जातात, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होता. आणि याच्या टॉपिकचं नाव आहे, जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. जे 13 वचन आपण वाचलं त्या वचनामध्ये असं नाही लिहिलं की विश्वासणारे परमेश्वराच्या अंगणात समृद्ध होतील. याचा अर्थ काय? जे लोक परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असतील, विश्वासयोग्य असतील, ते आपल्या परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. प्रत्येक विश्वासणारा नाही, कारण काही विश्वासणारे प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत ते विश्वासयोग्य नाही आहे. ते कधी 3 महिन्यातून येतात, कधी 2 महिन्यातून, कधी मन झालं तर आले, नाहीतर नाही आले. अशा लोकांसाठी स्तोत्रसंहिता 92 अध्याय 13 वचन जो आशीर्वाद ठेवला आहे की ते परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होतील, ते त्या विश्वासणाऱ्यासाठी नाही आहे. हे वचन त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पूर्ण होईल जे परमेश्वराच्या घरात रोपवले गेलेत. आणि रोपवले गेल्याचा त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असाल. तुम्ही विश्वासयोग्यतेनं प्रभूच्या घरामध्ये येतात. तुम्ही छोट्या गोष्टीसाठी, छोट्या कारणामुळं परमेश्वराच्या घरामध्ये येणं तुम्ही टाळत नाही. एक विश्वासणारा ज्यानं प्रभूवर विश्वास ठेवला आहे आणि जो प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, तो त्याचा विश्वास गंभीर आहे किंवा तो खरंच सिरियसली प्रभूवर विश्वास करत आहे, हे कसं समजेल? हे ह्याद्वारे समजेल की तो प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत किती गंभीर आहे, तो प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत किती विश्वासयोग्य आहे. मला तुम्हाला सांगू द्या, काही लोकांना पुढच्या एक हप्ता प्रभूच्या घरामध्ये नाही गेलं, एकदा प्रभूच्या घरामध्ये नाही गेलं तर काय होतंय, 1 महिना नाही गेलं तर काय होतंय, 2 महिना गेलं तर काय होतंय, जसा वेळ मिळेल मी तसा जाईल. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये जास्त काही दिसणार नाही. परमेश्वर तुमची आणि माझी विश्वासयोग्यता एका क्षेत्रामध्ये चेक करतो, ते हे आहे की तुम्ही आणि मी परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत किती विश्वासयोग्य आहे.
नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येतात, तुम्ही त्याची स्तुती धन्यवाद करतात, त्याच्या वचनातून शिकतात आणि परमेश्वर त्याच्या दासाद्वारे, परमेश्वर त्याच्या लिखित वचनाद्वारे, परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याशी बोलतो. आणि जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येण्यावर विश्वासयोग्य नसाल, तुम्ही वचनामध्ये वाढणार नाही, तुमचा विश्वास वाढणार नाही. परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या दासाद्वारे, त्याच्या लिखित वचनाद्वारे तुमच्या समस्येबाबत तो काय बोलत आहे किंवा तुमच्या जीवनाबाबत तो काय बोलत आहे. तर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य नसाल, तुम्हाला त्याबाबत काहीच आयडिया नसेल. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आपण प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असणं गरजेचं आहे. वाचूया परत स्तोत्रसंहिता 92 अध्याय 13 वचन. त्या ठिकाणी असलेले, जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. हा आशीर्वाद, ही संपन्नता ही प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दिसणार नाही. ही संपन्नता 13 अध्यायामधील संपन्नता त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दिसल जे परमेश्वराच्या घरामध्ये रोपवलेले आहेत. रोपवलेल्याचा अर्थ आहे माहिती, ते विश्वास योग्यतेनं दर रविवारी प्रभूच्या घरामध्ये असतात. माहीत आहे, काही विश्वासणारे प्रभूच्या घराला खूप हलक्यामध्ये घेतात. चला, मन झालं तर जाऊ, वेळ मिळाला तर जाऊ, मन झालं तर जाऊ, असे विश्वासणारे त्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये संपन्नता कधीच अनुभवणार नाही. कारण तुमची संपूर्ण समृद्धी ही परमेश्वराच्या घराशी निगडीत आहे. आणि जे विश्वासणारे त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान देतील ते संपन्न होतील. त्यांचा विवाह अश्रुत असेल, त्यांचे लेकर अश्रुत असेल, त्यांचं आर्थिक क्षेत्र अश्रुत असेल, त्यांचं आत्मिक क्षेत्र अश्रुत असेल, ते शरीरामध्ये मजबूत असतील, तंदुरुस्त असतील. म्हणून तुम्ही आणि मी, आपण परमेश्वराच्या घरात रोपवलं गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन, माहीत आहे, जे तुमचं स्थानिक चर्च आहे, जिथं तुम्ही वचन ऐकण्यास जातात, जिथं तुम्ही आराधना त्याची करता, जिथं तुम्ही सहभागिता करतात, तुमचं परमेश्वर दास आहे जे तुमच्यासाठी प्रार्थना करतात, ते तुमच्यासाठी, ते चर्च तुमच्यासाठी परमेश्वराचं घर आहे. आणि तुम्ही त्या घरामध्ये रोपवले जर जाता विश्वास योग्यतेनं, मी तुम्हाला एनकरेज करेन की प्रभूच्या घरामध्ये येत राहा. भले काही दिवस काही घडलं नाही, प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वास योग्य राहा. परमेश्वर तुम्हाला त्याच्या अंगणामध्ये समृद्ध करेल. हे परमेश्वराचं वचन आहे. एक विश्वासणारा तो विश्वासापासून बहकत आहे. एक विश्वासणारा विश्वासामध्ये कमी होत आहे. याचं पहिलं चिन्ह हे आहे, तो प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असणार नाही. आणि स्लोली तो विश्वासातून बहकून जाईल. तो प्रभूच्या घराला हलक्यामध्ये घेतो. आणि तुमचं आणि माझं जीवन प्रभूच्या घराच्या आजूबाजूला फिरलं पाहिजे. आपण पूर्ण त्यानुसार निर्णय घेतो की मला प्रभूच्या घरामध्ये जायचं आहे. विश्वासणाऱ्यांनो, दावीद हा मेंढर चारणारा एक साधा मेंढपाळ होता. ईश्वरानं बघितलं त्याचं हृदय, तो परमेश्वराच्या घरामध्ये किती गंभीर आहे, तो परमेश्वराच्या घराबाबत किती विश्वासयोग्य आहे. बायबलमधले त्याला इस्रायलाचा राजा बनवलं. इस्रायलाचा राजा बनवलं. हे का घडलं? कारण तो परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य होता. तो परमेश्वराच्या घरामध्ये रोपवलेला होता. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला आहे, एका गोष्टीबाबत तुम्ही गंभीर असावं की मी प्रभूच्या घरामध्ये येईन. मला सांगू द्या, अनेक विश्वासणारे, शारीरिक विश्वासणारे आहेत जे प्रभूच्या घराला खूप हलक्यामध्ये घेतात आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम जास्त काही दिसणार नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, हे समजून घ्या, तुमची स्थानिक चर्च, तुमची स्थानिक कलीसिया तुमच्यासाठी परमेश्वराचं घर आहे. आणि जर तुम्ही तिथं रोपवले जातात, तिथं जाण्याबाबत विश्वासयोग्य असाल, तुम्ही परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होता. हे वर्ष खूप खास वर्ष आहे. या वर्षामध्ये तुम्ही आणि मी परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत खूप गंभीर बनणं गरजेचं आहे. की दरवेळी प्रभूच्या घरामध्ये असाल. इव्हन तुम्ही कोणता निर्णय घेतात, तुम्ही पहिल्यांदा विचार केला पाहिजे, काय माझं ह्या निर्णय घेण्याद्वारे माझं परमेश्वराच्या घरामध्ये जाणं, माझे परमेश्वराच्या घरामध्ये जाण्याबाबतची विश्वासयोग्यता, गंभीरता कमी होणार आहे की जास्त होणार आहे. आज आपण शिकतो जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. आजचा पहिला पॉईंट, परमेश्वराचं घर तुमच्या भरभराटीचं ठिकाण आहे. जिथं तुम्ही संपूर्ण समृद्धी बघता, जे तुमचं आर्थिक क्षेत्र वाढण्यास सुरू होतंय, तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये वाढता, तुमचं शरीर मजबूत होतंय, तुम्ही संपूर्ण समृद्धी बघतात, ते भरभराट मिळण्याचं ठिकाण, तुमची भरभराट होण्याचं ठिकाण परमेश्वराचं घर आहे.
जर आपल्याला मेडिसिन पाहिजे, औषध पाहिजे, ते मेडिकलमध्ये मिळतात. औषधं मिळण्यास ठिकाण मेडिकल आहे. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये भरभराट जर आपल्याला बघायची, परमेश्वराचं घर आपल्या भरभराटीचं ठिकाण आहे. तिथं आपण आश्रित होतो, तिथं आपण फ्लरिश होतो, तिथं आपल्या जीवनामध्ये फळ दिसण्यास सुरू होतात. आणि जर आपण प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य बनतो, आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धीचा अनुभव बघतो. माहिती आहे, आजच्या टीचिंगद्वारे एक गोष्टीवर तुम्ही गंभीर बनणं खूप गरजेचं आहे की मी परमेश्वराच्या घरात रोपवला जाईन. जर तुम्ही आणि मी असे विश्वासणारे बनतो, आपण आपल्या आर्थिक क्षेत्रात, आपल्या आत्मिक क्षेत्रात, आपल्या शरीरामध्ये आपण भरभराट बघतो, आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी बघतो. वाचूया स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 आणि 13 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसरू सारखा वाढेल. कोण आहे नीतिमान? जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येणार नाही, तुम्हाला समजणार नाही ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही कोण आहात, प्रभू येशूनं तुमच्यासाठी काय केलंय. ख्रिस्त येशूमध्ये प्रभूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान बनलोय. आणि हे आपल्या बाबत आहे. आपण प्रभूच्या घरामध्ये कशासाठी येतो? त्याचा धन्यवाद करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी, त्याच्या वचनातून शिकण्यासाठी आणि सहभागिता करण्यासाठी येतो. आणि जसं आपण प्रभूच्या घरामध्ये येतो, आपल्याला वचन आपण शिकतो. 13 वचन, जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. कोण परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होतील? जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. जे कधीमध्ये येतात, जे मन वाटलं तर आले. काही विश्वासणारे ज्यावेळेस त्यांच्या जीवनात जोपर्यंत समस्या येत नाही, परेशानी येत नाही किंवा ते आजारी पडत नाही, तोपर्यंत ते प्रभूच्या घरामध्ये येत नाही. आणि ते खूप खतरनाक आहे. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही परमेश्वर विश्वास करणं एक गोष्ट आहे आणि प्रभू तुमच्यावर भरोसा करतो हे एक वेगळी गोष्ट आहे. काय परमेश्वर तुम्हाला त्याच्या घरामध्ये येण्याबाबत तुमच्यावर भरोसा करू शकतो का? खूप महत्त्वाचं आहे. जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. विश्वास न का आपण प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य असणं गरजेचं आहे. वचन सांगतं, जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. जे कधीमध्ये ते रोपवले जात नाही, कधीमध्ये ते ते प्रभूच्या घरामध्ये रोपवले गेलेले नाही. मला तुम्हाला काही विश्वासणारे मध्ये प्रभूच्या घरामध्ये व्हिजिटर म्हणून येतात. ज्यावेळेस माहिती आहे, जसं एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो कधीतरी, ज्यावेळेस आपल्याला वाटतं आपण इथं या ठिकाणी भेट द्यायला, तसे काही लोक प्रभूच्या घरामध्ये व्हिजिटर्स आहे, म्हणजे भेट देणारे. 3 महिन्यांना, 6 महिन्यांना, अशा लोकांसाठी ही संपन्नता नाही आहे. पण त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, आणि तुम्ही आणि मी ते विश्वासणारे आहोत जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत आणि जे आपण प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य आहोत. पहिला पॉईंट आहे, परमेश्वराचं घर तुमच्या भरभराटीचं ठिकाण आहे. जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येत राहता, जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये विश्वासयोग्यतेने येत राहता, काय करा, तुम्ही परमेश्वराच्या घरात रोपवले जात आहात आणि त्याचा परिणाम हा होईल की तुम्ही देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होताल. जी रोपवलं जाण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागतो. एखादं झाड रोपवण्यासाठी, जसं एक झाड रोपवलं गेल्याचा अर्थ माहिती का, ते त्याचे मुळं पूर्णपणे त्या जमिनीमध्ये गेलेत, मानव त्या मुळानं माहिती त्या जमिनीला पूर्ण खाऊन टाकलंय. त्या प्रकारे जसं तुम्ही प्रभूच्या घरामध्ये रविवारी विश्वासयोग्यतेने येत आहात काय करता, तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये मुळावलेले जात आहात आणि जसं तुम्ही मुळावले जाता, तुम्ही देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होता. मला तुम्हाला सांगू द्या, शैतान ह्या गोष्टीवर खूप मोठा हल्ला करतो की विश्वासणाऱ्यांना प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत तो अनेक वेळा रोखण्याचा प्रयत्न करतो. विश्वासणाऱ्यांनो, तुमच्या आणि माझ्या भरभराटीचं ठिकाण परमेश्वराचं घर आहे. जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. तुमच्या आणि माझ्या भरभराटीचं ठिकाण परमेश्वराचं घर आहे. आज आपण शिकवतो की जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत. विश्वासणाऱ्यांनो, प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वास योग्य असा, प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असा, छोट्या गोष्टीसाठी, शारीरिक गोष्टीसाठी प्रभूच्या घरामध्ये येणं माहिती आहे, थांबवू नका. परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असा, विश्वास योग्य असा की प्रभू मी दर रविवारी तुझ्या घरामध्ये असन, प्रभू मी दर रविवारी तुझ्या घरामध्ये असन. जर तुम्ही विश्वासयोग्यतेने येता,
जर तुम्ही विश्वासयोग्यतेने येता बसणारांनो, वचन सांगता मत्ती 6:33 मध्ये की तुम्ही पहिल्यानं देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्वासाठी झटा. प्रभू म्हणतो या सगळ्या गोष्टी, तुमच्या सगळ्या गरजा, तुमचं खाणं, तुमचं पिणं, तुमच्या गरजा प्रभू म्हणतो माहिती ते तुम्हाला देण्यात येतील, तुम्हाला पुरवण्यात येईल. जो प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे, तर आपण माहिती आहे प्रभूच्या घरामध्ये येण्याच्या दिवशी आपण काम बाजूला ठेवलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या घरामध्ये येण्यामध्ये आपला फायदा आहे, आपला फायदा आहे त्यामध्ये. मी परत सांगेन तुम्हाला की आपल्या भरभराटीचं ठिकाण परमेश्वराचं घर आहे, जिथं आपण आपलं आर्थिक क्षेत्र बदलण्यास सुरू होतोय, आपलं आत्मिक जीवन बदलण्यास सुरू होतं, आपले शरीर मजबूत होतात, आपले विवाह शोधतात, आपले लेकरं शोधतात, आपण संपूर्ण समृद्धीचा अनुभव घेतो. जर तुम्हाला परमेश्वराच्या घरामध्ये रोपवलं जायचंय, तर तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या घराबाबत कमिटमेंट करावी लागेल की प्रभू कोणी येवो ना येवो, मी तुझ्या घरामध्ये असेल. कमिटमेंट या शब्दाचा अर्थ आहे माहिती आहे का, जिथं तुम्ही परमेश्वराशी करार करतात, की जिथं तुम्ही परमेश्वर म्हणतात प्रभू मी तुझ्या घरामध्ये येईन, मी तुझ्या घरामध्ये मी विश्वासयोग्यतेने येईन, मी तुझ्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असन. आणि माहीत आहे तुम्ही त्या प्रकारे करतात आणि ते करण्याद्वारे तुम्ही परमेश्वराच्या घरात रोपवले जात आहात. आणि एकदा का तुम्ही परमेश्वराच्या प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य बनतात, तुम्ही परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होता. वाचूया लूक 2 अध्याय 36 आणि 37 वचन. हन्ना नावाची एक संदिष्टी होती, ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून परमेश्वराचं घर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. ही जी 84 वर्षाची विधवा आहे, तिची परमेश्वराच्या घराबाबतची कमिटमेंट बघा. ती प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत किती गंभीर आहे. ती विधवा परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत किती विश्वासयोग्य आहे, किती गंभीर आहे. बायबलमध्ये लिहिलंय 37 वचनामध्ये की ती 84 वर्षाची विधवा असून परमेश्वराच्या घर सोडून न जाता 84 वर्ष वय आहे, तरी ती प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर आहे, विश्वासयोग्य आहे. ह्याद्वारे आपल्याला समजतं की परमेश्वराच्या घराबाबत ती किती कमिटेड आहे, तिची कमिटमेंट किती स्ट्रॉंग आणि मजबूत आहे. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत खूप गंभीर असावं लागेल आणि हे करण्यासाठी आपण एक कमिटमेंट केली पाहिजे की प्रभू दर रविवारी मी तुझ्या घरामध्ये असेन, प्रभू मी तुझ्या घरामध्ये विश्वासयोग्यतेनं येईन. आणि ही स्त्री जी 84 वर्षाची विधवा आहे, ती प्रभूचं घर सोडून न जाता ती प्रभूच्या घरामध्ये उपास प्रार्थना करत असत. हे करण्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या घराबाबत आपली कमिटमेंट असली पाहिजे की दर रविवारी प्रभू मी तुझ्या घरामध्ये असन. जर तुम्ही वाचता लूकाचा 1 अध्याय 5 ते 9 वचनामध्ये या ठिकाणी तुम्ही अशा पती पत्नीविषयी वाचता की एक जकरा नावाचा एक व्यक्ती आहे, तो याचकाचं काम करतो, त्याची पत्नी अलिशिबा आहे. वाचूया लूकाचा 1 अध्याय 5 ते 9 वचन. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखरा नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. आपण या ठिकाणी जखऱ्या आणि अलिशिबा विषयी वाचत आहे. पुढे असलेलं आहे, ती उभयता देवाच्या दृष्टीनं नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. बायबल त्यांच्याविषयी साक्ष देते की ते नीतिमान होते आणि ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे, प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यास निर्दोष होती. कारण हे तेच लोक असतील जे वचनाप्रमाणे जीवन जगतील, जे परमेश्वराच्या घरामध्ये जाण्याबाबत विश्वासयोग्य आहेत, जे कमिटेड आहेत. पुढं असं लिहिलंय, अलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती, म्हणजे त्यांचं वय खूप वाढलं होतं, ते म्हातारे झाले होते. आणि बायबलमध्ये लिहिलंय की ते परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य होते, कमिटेड होते. ते परमेश्वराच्या घराबाबत त्यांची कमिटमेंट खूप मजबूत होती, ते गंभीर होते, ते विश्वासयोग्य होते. पण त्या जीवनामध्ये एक समस्या आहे की अलिशिबा वांज आहे, तिला लेकराचा आशीर्वाद नाही आहे.
पुढे एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपल्या याचकाचे काम करत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. हे जे पती पत्नी आहे, जकर्या आणि त्याची पत्नी अलिशिबा, माहीत आहे ते म्हातारे झालेत. त्या स्त्रीचं वय, त्या पुरुषाचं वय खूप वाढलं आहे आणि तिची स्त्री जी अलिशिबा, जकर्याची जी पत्नी आहे अलिशिबा, ती वांज आहे, तिला लेकराचा श्वास नाही. तरी त्या परिस्थितीत ते परमेश्वराच्या घरामध्ये जात आहेत. ते कमिटेड आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, समस्या असतानाही परमेश्वराच्या घरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कमिटमेंट करावी लागेल. नाहीतर तुमच्या जीवनात समस्या आणि तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येण्याचं बंद करता. हे विचार करा. हे यांचं वय खूप वाढले तरी ते प्रभूच्या घराला सोडत नाही. विधवेविषयी आपण वाचलं, 84 वर्षाची जी विधवा आहे ती परमेश्वराचं घर सोडत नाही. जकर्या आणि अलिशिबाबाबत आपण वाचलं की ते परमेश्वरात त्यांनी घर सोडलं नाही. इवन जकर्या परमेश्वराच्या घरामध्ये सेवा करायचा. आणि बायबलमध्ये लिहिलं, जर तुम्ही पुढे वाचता की परमेश्वर जकर्याला म्हणाला की तुझी स्त्री तुझी पत्नी अलिशिबा गर्भवती राहील आणि तिच्याद्वारे योहान बाप्तिस्माचा जन्म झाला, ज्यानं प्रभू येशूसाठी माहीत आहे रास्ता तयार केला, ज्यानं प्रभू येशूची सुवार्तेचा प्रचार केला. आज मला तुम्हाला समजा विश्वास असणाऱ्यांनो की आपल्याला परमेश्वराच्या घराबाबत कमिटमेंट आपली मजबूत पाहिजे, खूप स्ट्रॉंग पाहिजे की प्रभू मी तुझ्या घरामध्ये येईन. कारण जर तुम्ही दोन्ही ठिकाणी वाचता, एक 84 वर्षाची विधवा आहे आणि जकर्या आणि अलिशिबा खूप वयस्कर झाले तरी त्यांनी प्रभूचं घर सोडलं नाही. मला तुम्हाला सांगू द्या की समस्या आल्यानंतर जर तुम्ही परमेश्वराचं घर सोडत आहात, ही बुद्धिमानी नाही आहे. कारण तुमच्या शोधाचं ठिकाण, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्याचं ठिकाण, तुम्हाला छुटकारा मिळण्याचं ठिकाण परमेश्वराचं घर आहे. आणि म्हणून जर तुम्ही कमिटेड राहता की प्रभू मी तुझ्या घरामध्ये येईन. जकर्या आणि अलिशिबाबाबत परमेश्वरानं बघितलं असेल की हे किती विश्वासयोग्य आहे प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत. त्यांनी बघितलं की यांची कमिटमेंट खूप स्ट्रॉंग आहे. यांच्या जीवनात एवढे दुःख असताना त्यांना लेकराचा आशीर्वाद नाही आहे, पत्नी अलिशिबा वांज आहे, तरी ते प्रभूच्या घरामध्ये येत आहे. आणि प्रभूनं त्यांची विश्वासयोग्यता बघितली. प्रभूनं त्यांचं परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबतची गंभीरता बघितली. आणि पहा, अलिशिबा आणि जकर्याला म्हातारपणामध्ये योहान नावाचा मुलगा झाला. नेहमी लक्षात ठेवा, आज आपण शिकवत आहोत जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत आणि जे खरंच रोपवले जकर्या आणि अलिशिबा सारखे, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुमच्या जीवनात आशीर्वाद दाखवण. प्रभूच्या घरामध्ये येत राहा, कमिटेड राहा की प्रभू कोणी येवो ना येवो मी तुझ्या घरामध्ये असन. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, सिच्युएशन कशी असो, प्रभू मी दरवेळी तुझ्या घरामध्ये असेल. आणि प्रभू हे तुमचं हृदय आणि तुमची कमिटमेंट बघन आणि परमेश्वर तुम्हाला संपूर्ण समृद्धीमध्ये घेऊन जाईल. काही लोकांना असं वाटतंय की प्रभूनं माझ्या जीवनामध्ये काम करावं, मी वाटेल तसं जीवन जगन, परमेश्वरानं माझ्या जीवनात आशीर्वाद आहे, त्या प्रकारे घडणार नाही. परमेश्वर विश्वासयोग्य लोकांना शोधतो जेणेकरून प्रभू त्यांच्यावर भरोसा करण. बायबलला एका व्यक्तीला येशूनं आरोग्य दिलं, तो विश्वासयोग्य नव्हता, त्याला वाटलं आरोग्य मिळालं आता पाप करत राहायचंय, प्रभूच्या घरामध्ये जाण्याची गरज नाही, जेव्हा परत आजारी पडेल त्यावेळेस मी प्रभूच्या घरामध्ये जाईन. प्रभू म्हटला माहित आहे आतापासून पाप करण्याचं सोडून दे, नाही तर तुझी अवस्था पहिल्यापेक्षा खराब होईल. व्यवस्था का परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम ह्यासाठी करतो जेणेकरून आपण प्रभूच्या घरामध्ये यावं. आरोग्य मिळालं, आता प्रभूच्या घरामध्ये नेक्स्ट टाइम कधी जायचं, जेव्हा आजारी पडल्यावर. जर तुम्ही असे विश्वासणारे आहात, परमेश्वर तुमच्यावर भरोसा करू शकत नाही आणि तुम्ही विश्वासयोग्य नाही आहे. तिसरा पॉईंट, परमेश्वराच्या घराला प्राथमिकता. माहीत आहे का लोक प्रभूच्या घरामध्ये विश्वासयोग्य राहत नाही? कारण त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं घर प्रथम नाही आहे. ते रविवारी प्रभूच्या घरामध्ये येण्याचा प्लॅन करतात, त्यांना काहीतरी दुसरं काम असतं किंवा ते कामाला प्रथम स्थान देतात, दुसऱ्या गोष्टींना ते प्रथम स्थान देतात, म्हणून ते परमेश्वराच्या घरामध्ये रोपवले जात नाहीये. बायबलमध्ये लिहिलंय, ज्या दाविदाविषयी मी तुम्हाला सांगितलं, दाविद हा मेंढरं चारणारा व्यक्ती होता, पण तो प्रभूच्या घरामध्ये येण्यावर विश्वास होता. त्याच्या जीवनामध्ये पहिलं स्थान परमेश्वराचं घराला होतं. त्याच्या जीवनामध्ये पहिलं स्थान परमेश्वराच्या घराला होतं. आणि आज आपण शिकत आहोत की जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत आणि जे परमेश्वराच्या घरामध्ये रोपवले जातात, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान असते. ते आधी प्रभूच्या घरावर विचार करतात, ते बाकीचे विचार नाही करत, मी कामाला जाणं गरजेचं आहे, हे करणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे. नाही, परमेश्वराच्या घराबाबत मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही परमेश्वराला कधीच प्रसन्न करू शकणार नाही.
कारण पास्टर त्या व्यक्तीमुळे मी आज नाही आलो, त्यांचं हे काम होतं, त्यांची हा प्रोग्राम होता. नाही, तुम्ही प्रभूच्या घराला प्रथम स्थान द्या. ज्या ज्या दावीदावी सांगितलं, परमेश्वराने त्याला मेंढपाळातून उचललं, मेंढर चारत होता तो, त्याला तिथून उचललं आणि इस्रायलाचा राजा बनवलं. त्याच्याविषयी आपण वाचतो स्तोत्रसंहिता 122 अध्याय आणि पहिलं वचन. त्या ठिकाणी असलेलं आहे, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. का तुम्हाला ज्यावेळेस पास्टर म्हणतात प्रभूच्या घरामध्ये या विश्वासयोग्यतेनं, किंवा कोणीतरी म्हणतो तुम्ही की तुम्ही प्रभूच्या घरामध्ये यायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला खरंच आनंद होतो का? पास्टरांचा फोन आला, प्रभूच्या घरामध्ये या, विश्वासयोग्य बना, काय खरंच तुम्हाला आनंद होतोय? की तुम्ही असे विश्वासणार की मनात आलं तर येणार मी, मला वाटलं तर मी? मला सांगू द्या, तुम्ही परमेश्वराकडून खूप जास्त काही मिळू शकणार नाही. पण पास्टर, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम जास्त का दिसत नाही? ह्यामुळे दिसत नाही की तुम्ही परमेश्वराच्या घराला आपल्या जीवनामध्ये प्रथम ठेवलं नाही. विश्वासणाऱ्यांनो, बायबलमधले इस्रायलाचे 12 वंश होते आणि त्या 12 वंशाचं ज्यावेळेस ते एका ठिकाणी वस्ती करायचे, त्यांच्यामध्ये माहीत आहे त्यांची राहण्याची सोय किंवा त्याची राहण्याची सिस्टीम अशी होती की त्यांच्यामध्ये परमेश्वराचं घर असायचं. म्हणजे त्यांच्या जीवनात परमेश्वर त्यांना सांगितलं होतं की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही प्रथम स्थान परमेश्वराच्या घराला देता, बाकीच्या गोष्टी मी बघून घेईन. तुमचं आरोग्य माझी जबाबदारी आहे, तुमची संपन्नता माझी जबाबदारी आहे, तुमच्या लेकरांचा विवाह माझी जबाबदारी आहे. तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान द्यावं लागतं. जसं दावीद म्हणतोय स्तोत्रसंहिता 122 अध्याय आणि 1 वचनामध्ये, पहिल्या वचनामध्ये, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. का आनंद झाला? कारण त्या जीवनामध्ये परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान होतं. काही लोकांना माहिती, त्यांना म्हणलं प्रभूच्या घरामध्ये या, त्यांना आनंद होत नाही, त्यांना वाईट वाटतं. तेव्हा पास्टर आमच्या मनाला वाटलं तर आम्ही येऊ, आमचं मन झालं तर येऊ. मला सांगू द्या, तुमच्यासाठी काही घडणार नाहीये. कारण जर तुम्ही असे विश्वास, आणि मी तुम्हाला एनकरेज करेन, तुम्ही आणि मी असे विश्वासणार आहोत जे परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान देतात. आपण दावीदार सारखं बनूया की ज्यावेळेस लोक आपल्याला म्हणते की परमेश्वराच्या घराकडे आपण जाऊया, चला आपण प्रभूच्या घरामध्ये जाऊया, आपल्याला आनंद झाला पाहिजे. मी प्रभूच्या घरामध्ये असं, मला तुम्हाला सांगता विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्हाला असं वाटतं तुमचं जीवन आशीर्वादानं भरलेलं असावं, तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी असावी, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान द्यावं लागेल. काही विश्वास नाही काम मला दे, हे मला हा व्यक्ती पहिला आहे आणि मग मला वेळ मिळाला मी प्रभूच्या घरामध्ये जाईल. नाही, विश्वास नाही. प्रभूच्या घराला प्राथमिकता द्या. वचनामध्ये लिहिलंय की तो पहा लोकांना धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवतो. कोण आहे ते लोक ज्यांना प्रभू धुळीतून उचलून आणि अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवण, आर्थिक संघर्षातून बाहेर काढा आणि संपन्न करण, आजारातून बाहेर काढण आणि निरोगी ठेवून? कोण आहे ते लोक? ते हे लोक आहे जे परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान देतील. वाचूया इब्री 10 अध्याय आणि 25 वचन. त्या ठिकाणी असलेले, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता. माहिती, काही लोकांनी ती चाल धरली किंवा त्यांनी त्या प्रकारे जीवन जगायचं सुरू केलंय, ज्या आधी प्रभूच्या घरामध्ये यायचे, पण आता माहिती त्यांनी असं केलं माहिती आहे का, की त्यांनी असंच जीवनशैली बनवली की ते आता प्रभूच्या घरामध्ये येत नाही. त्यांनी ती चाल धरली किंवा त्यांनी त्या प्रकारे जीवन जगण्याचं ठरवलंय. पण प्रभू सांगतो, त्यांच्या चालीप्रमाणे आपलं प्रभूच्या घरामध्ये एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा. प्रभू म्हणतो, काही लोकांनी प्रभूच्या घरामध्ये येण्याचं सोडलंय, त्यांनी त्या प्रकारे जीवन जगण्यास ठरवलंय. इथे खूप चाललेलं आहे. त्यांची चाल ती त्या प्रकारे त्यांनी ठरवलं, आता मी प्रभूच्या घरामध्ये जाण्याबाबत गंभीर असणार नाही. परंतु त्यांच्या प्रकारे जीवन जगू नका, परंतु त्यांच्या चालीप्रमाणे जगू नका. तर परंतु आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. तो दिवस कोणता आहे? की प्रभू येशू त्याच्या कलीसियाला, त्याच्या मंडळीला, त्याच्या चर्चला घेण्यास येणार आहे. तो दिवस जवळ येत आहे. हे बायबल 2025 वर्षापूर्वी लिहिलंय आणि बायबलमध्ये असलं आहे की तो दिवस जवळ आहे. विचार करा, 2025 वर्षापूर्वी असं लिहिलंय. म्हणजे सार्थ काय की आता आपण शेवटच्या दिवसामध्ये नाहीये, आपण शेवटच्या क्षणामध्ये आहोत. प्रभूचं आगमन खूप जवळ आहे आणि जसा तो दिवस जवळ येत आहे, आपण प्रभूच्या घरामध्ये एकत्र येणं, प्रभूच्या घराला आपण प्रथम स्थान दिलं पाहिजे. मी तुम्हाला एनकरेज करत आहे, कळपामध्ये राहा. प्रभू आपला मेंढपाळ आहे, परमेश्वर दास त्या महान मेंढपाळाच्या हाताखाली असणारे मेंढपाळ आहे आणि विश्वासणारे मेंढर आहेत. त्या कळपामध्ये राहा, प्रभूच्या घरामध्ये येत राहा. शैतान त्या मेंढरावर हल्ला करतो जे कळपाच्या बाहेर आहे. जे लोक प्रभूच्या घरामध्ये येण्यात विश्वास योग्य नाही आहे, मला तुम्हाला सांगू द्या, आपली विश्वास योग्यता दाखवा. प्रभू तू माझ्यावर भरोसा करू शकतो, प्रभू तू माझ्यावर भरोसा करू शकतो, मी तुझ्या घरामध्ये येण्याबाबत.
विश्वासयोग्य असन, गंभीर असन. तिसरा पॉईंट आहे परमेश्वराच्या घराला प्राथमिकता द्या. विश्वासणाऱ्यांना मी तुम्हाला एनकरेज करेन, तुम्ही असे विश्वासणारे बना जे प्रभूच्या घरामध्ये येण्यासाठी प्रत्येक गोष्ट आणि कोणतीही गोष्ट कॅन्सल करायला तयार आहे. कोणतीही गोष्ट, ठीक आहे, मला आज रविवार आहे, मला प्रभूच्या घरामध्ये जायचं, मी हे कॅन्सल करतो. तुम्ही असे विश्वासणारे बना जे प्रभूच्या घराला प्रथम स्थान देतात आणि ज्यांना प्रभूच्या घराबाबत येण्याबाबत एवढी इच्छा आहे की प्रभूच्या घरामध्ये येण्यासाठी ते बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅन्सल करतात. बायबलमध्ये तो परमेश्वराला धुळीतून उचलून तो आपल्याला अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवणार आहे, जर आपण प्रभूच्या घराला प्रथम स्थान देतो. आणि तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. कारण जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. चौथा पॉईंट, परमेश्वराच्या घरामध्ये आपण शिकतो जीवन कशा प्रकारे जगायचं आहे. काही लोकांना वाटतं माहिती की व्यसन करणंच जीवन आहे, पापामध्येच खरं जीवन आहे, पैशामध्येच खरं जीवन आहे. त्यांना माहित नाही जीवन कशामध्ये आहे. परमेश्वर आला, प्रभू म्हटला माहिती आहे का, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला. काही लोकांना वाटतं व्यसनामध्ये खरं जीवन आहे, पैसा पाहिजे त्याच्यामध्ये खरं जीवन आहे, कारण कामामध्येच खरं जीवन आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जसं आपण परमेश्वराच्या घरामध्ये येतो आपण शिकतो जीवन कशा प्रकारे जगायचं. अनेक लोक पैशासाठी जगत आहे, अनेक लोक व्यसनासाठी जगत आहे, अनेक लोक पापासाठी जगत आहे, अनेक लोक प्रॉपर्टी कमवण्यासाठी जगत आहे, अनेक लोक नाव कमवण्यासाठी जगत आहे. पण जीवन त्याच्यासाठी नाही आहे, जीवन त्या प्रकारे जगलं जात नाही. ह्या गोष्टी क्षणाच्या आहेत, ह्या सार्वकालिकतेसाठी नाही आहे. तुम्ही मेले त्यानंतर या सगळ्या गोष्टी संपणार आहे. इवन जीवन जगत असताना पण पैसा संपून जाणार आहे. जीवन पैशाबाबत नाही आहे, जीवन प्रसिद्ध होण्याबाबत नाही आहे, जीवन कामाबाबत नाही आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येतात तुम्ही शिकतात जीवन कशा प्रकारे जगायचं. तुम्ही सिद्धांत शिकतात, आर्थिक संपन्न सिद्धांत, तुम्ही जीवन जगण्याबाबत शिकतात आणि तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असलं पाहिजे. मला तुम्हाला सांगते, एक झाड जर त्याच्यामध्ये खूप फळ आहे तर त्या झाडाची भरभराट जर व्हायची तर त्या झाडानं पाण्याशी जुळून राहणं गरजेचं आहे. कारण मुळात माहीत आहे, जर त्या झाडाचे मुळं जर पाण्याशी जुडलेले आहेत त्या मुळातून पाणी फळाला येईल, फांद्याला येईल आणि त्या झाडाची भरभराट होईल. त्या प्रकारे जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर भरभराट होणं गरजेचं आहे तर बायबलमध्ये लिहिलंय परमेश्वराच्या घरामधून आत्म्याची नदी वाहते. आत्म्याची नदी म्हणजे पवित्र आत्मा. वाचूया स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 13 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधस्वरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होते. जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येता तुम्ही शिकता की जीवन कशाबाबत आहे. जीवन व्यसनाबाबत नाही आहे, जीवन माहिती आहे पैशाबाबत नाही आहे. तुम्ही शिकता जीवन कशा प्रकारे जगायचे. तुम्ही परमेश्वराच्या राज्याचे सिद्धांत शिकता. जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये गंभीर असता तुम्ही शिकता जीवन कशा प्रकारे जगायचं आहे. तुम्ही सिद्धांत शिकता, परमेश्वराचे सिद्धांत शिकता आणि त्याद्वारे तुम्ही परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होता. जसं माहिती आहे, एका झाडाला खूप फळ येण्यासाठी, भरभराट येण्यासाठी पाणी खूप गरजेचं. जर त्या झाडाचे मुळं पाण्याशी जोडलेत त्या मुळाद्वारे पाणी फळाला मिळेल, फांद्याला मिळेल, पूर्ण झाडाला मिळेल आणि त्या झाडाला पुष्कळ फळ येतील, भरभराट दिसेल. जर आपण माहित आहे परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत जर गंभीर असतो, परमेश्वराच्या घरामध्ये आत्म्याची नदी ज्याला पवित्र आत्मा म्हणतात, जर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये जुडलेले आहात, विश्वासयोग्य आहात, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य आहात आणि जर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये रोपवलेले आहात तर तुमची भरभराट होईल, तुम्ही सुकणार नाही. कारण आत्म्याच्या जी नदी आहे ती जे पवित्र आत्मा आहे त्याद्वारे तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही हर एक क्षेत्रामध्ये भरभराट पावता. बायबलमधील योहानाच्या 15 अध्यायामध्ये की प्रभू येशू वेल आहे आणि आपण त्याच्या फांद्या आहोत. फांदीला ज्या काही गोष्टीची गरज आहे ते सर्व वेलातून मिळतं आणि जर आपण प्रभूच्या घरामध्ये येतो आपण भरभराट बघतो. वाचूया एहेजकेल 47 अध्याय आणि 1 वचन. त्या ठिकाणी असले, मग त्याने मला मंदिराच्या म्हणजे परमेश्वराच्या घराच्या द्वाराकडे परत नेले. तेव्हा पहा, परमेश्वराच्या घराच्या उंबरठ्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूनं वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. हे कोणत्या झऱ्याबाबत, कोणत्या नदीबाबत आहे? आत्म्याची नदी म्हणजे पवित्र आत्मा.
जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येताल, पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला ते सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही भरभराट बघता. का आपण प्रभूच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे? आपण शिकतो की जीवन कशा प्रकारे जगायचं आहे. परमेश्वराचे सिद्धांत आपण शिकतो आणि आपण प्रभूच्या घरामध्ये रोपवलं जातो आणि आपण आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतो. वाचू एक वचन, संहिता 73 अध्याय 3 ते 6 वचन. हे वचन खूप पॉवरफुल आहे, ज्याद्वारे तुम्हाला समजून की आपण प्रभूच्या घरामध्ये येणं किती गरजेचं आहे. 3 वचन. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो, त्यांना मरण यातना नसतात. हा दावीद आहे, त्यानं दुर्जन लोकांना बघितलं, पापी लोकांना, घमंडी लोकांना बघितलं आणि त्याला असं वाटलं की जे घमंडी आहे, हे पाप करतात, यांना मरण यातना नसतात, यांच्या जीवनात काही दुःख नसतंय, ते शिराने धडधाकट व पुष्ट असतात. दावीदाने बघितलं हे पाप करते तरी धडधाकट आहे, पुष्ट आहेत, म्हणजे मजबूत आहे, इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात. त्यानं बघितले पाप करत तरी यांना काही त्रास नाही आहे. बाकीच्या लोकांना त्रास आहे पण यांना त्रास नाही. पण असले इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात, तेव्हा त्यांना काही संकट येत नाही. पण असले म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे, जबरदस्तीही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाले आहे. माहिती दाविदानं दुर्जन लोकाला बघितलं, जे पापामध्ये जीवन जातात, ते घमंडामध्ये जीवन जातात आणि त्याने पहिले यांना काही टेन्शन नाही आहे, यांच्या जीवनात काही दुःख नाही आहे, यांच्या जीवनात काही संकट नाही, त्यांचे शरीर मजबूत आहे, आजार नाही, ते मजबूत आहे, धडधाकट आहे, पुष्ट आहेत. आणि दाविदाला असं वाटलं की जीवन याच्याबाबतच आहे, कसंही जीवन जगा, पैसा मिळाला तर आपण सुखी राहतो, असं दाविदाला वाटलं. दाविदाला वाटलं माहिती का, पाप करणारे लोकच आश्रय देते, पाप जरी केलं तर काही फरक पडत नाही. हे त्याला तसं वाटलं की जीवन याच्या बाबत आहे, पाप केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, चुकीच्या गोष्टी केल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही. कारण का की दुर्जन लोक ते आणि गर्विष्ठ लोक ते दष्टपुष्ट होत आहे, त्यांची प्रॉपर्टी वाढत आहे, त्यांना काही मरणाचा त्रास, त्यांच्या शरीरामध्ये काही त्रास नसतो. आणि माहीत आहे त्यांनी बघितलं दाविदानं की त्याला असं वाटलं की हेच खरं जीवन आहे. पण जसं तो प्रभूच्या घरामध्ये गेला, त्याच अध्यायामध्ये संहिता 73 अध्याय 17 वचनामध्ये, पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो. तो प्रभूच्या घरामध्ये गेला आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. विचार कर, जर हा दावीद कधी प्रभूच्या घरामध्ये गेला नसता, त्याला समज नसतं जीवन कशा प्रकारे जगायचं आहे. त्याला वाटलं असं दुर्जनासारखं जीवन जगायचं आहे, गर्विष्ठासारखं जीवन जगायचं आहे, काही टेन्शन राहणार नाही, काही त्रास राहणार नाही, दष्टपुष्ट राहतो आणि खरं जीवन तेच आहे. पण दावीद प्रभूच्या घरामध्ये गेला आणि त्याला समजलं ह्या लोकांचा शेवट किती खतरनाक असन. आणि त्याला समजलं जीवन ह्या प्रकारे नाही जगलं जात, जीवन पापामध्ये जीवन पापाबाबत नाही आहे, जीवन पैशाबाबत नाही. आणि तो प्रभूच्या घरामध्ये जाऊ लागला, तो प्रभूच्या घरामध्ये रोपवला गेला. आणि हा तोच दावीद आहे ज्याला परमेश्वरानं मेंढपाळातून उचललं आणि त्याला इस्रायलाचा राजा बनवलं. विचार करा, जर दावीद कधी परमेश्वराच्या घरामध्ये गेला नसता, त्याला असं वाटलं असं माहिती का, दुर्जन लोक, पापी लोकच तेच खरं जीवन जगत आहे, एवढं चुकीचे काम करतात, एवढे चोरी करतात, एवढ्या चुकीचे कामं करतात तरी ते संपन्न होते, ते भरभर होते, हेच खरं जीवन आहे. नाही, तो प्रभूच्या घरामध्ये गेला आणि त्याला समजलं जीवन कशा प्रकारे जगलं जातं. आणि माहित आहे, तो प्रभूच्या घरामध्ये येत राहिला, तो प्रभूच्या घरामध्ये येत राहिला, तो स्थापित झाला, तो प्रभूच्या घरामध्ये रोपवला गेला. आणि बायबलमध्ये लिहिलंय, तो परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध झाला आणि इस्रायलावर तो राजा बनला. विश्वास न का आपण प्रभूच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे. प्रभूच्या घरामध्ये येण्याद्वारे आपल्याला समजतं की जीवन कशा प्रकारे जगायचं आहे. दाविदाला नव्हतं माहिती, त्याला वाटलं की पाप करणंच चांगलं जीवन आहे, पैसा कमवणंच जीवन आहे. तो प्रभूच्या घरामध्ये आला, त्याला समजलं जीवन कशा प्रकारे जगायचं, त्याला समजलं परमेश्वराचे कशा प्रकारे काम करतं. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असा या प्रभूच्या घरामध्ये विश्वासयोग्यतेनं, प्रभूच्या घरामध्ये या विश्वासयोग्यतेनं. आणि जर तुम्ही तसं करता, तुम्ही देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होता. मी आज तुम्हाला एनकरेज करून, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराच्या घरात रोपवले जा. कशा प्रकारे रोपवले जातात? जर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये दर रविवारी विश्वासयोग्यतेने येत आहे, कोण येत आहे नाही येत आहे, नो प्रॉब्लेम, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, थंडी आहे, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येत आहात, तुम्ही दाखवतात की प्रभू तू माझ्यावर भरोसा करू शकतो. जसं दावीदाने दाखवलं, प्रभू मी तुझ्या घरामध्ये, जर कोणी मला म्हणालं की तुझ्या घरामध्ये चला जायचंय, तर दावीदाला आनंद व्हायचा. दावीदाने दाखवलं की परमेश्वर तू माझ्यावर भरोसा करू शकतो. तुम्ही प्रभूला दाखवा की प्रभू मी तुझ्या घरामध्ये येण्यावर विश्वास करेन. आणि जसं तुम्ही प्रभूच्या घरामध्ये विश्वासयोग्यतेने येतात, गंभीरतेने येतात, तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये रोपवले जात आहात. आणि 13 वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होता. विश्वासणाऱ्यांनो, मी आज तुम्हाला एनकरेज करा, परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत विश्वासयोग्य असा, गंभीर असा, परमेश्वर
तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी घेऊन येईल. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करून. गॉड ब्लेस यू ऑल.